नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भाईंदरच्या उत्तनमध्ये MMRDA कडून आणि शासनाकडून मेट्रो कार शेड प्रस्तावित करण्यात आला आहे. उत्तनच्या डोंगरी भागामध्ये सुमारे 12,000 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याच झाडांच्या कत्तलीविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी यांच्याकडून निषेध व्यक्त केला जात आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून यांचा हा विरोध सुरूच आहे. मात्र प्रशासनाकडून या सर्व ग्रामस्थांची आणि पर्यावरण प्रेमीची कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. कालपासून या उत्तनच्या डोंगरीच्या ज्या जंगलामध्ये कालपासून MMRDA कडून वृक्षतोड करण्यात आली आहे, सुरुवात करण्यात आली आहे आणि या सर्व संदर्भात आता ग्रामस्थ थेट महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊन आयुक्तांना भेट देऊन ही जी काही कत्तल आहे ती थांबवण्यासाठी त्यांनी आग्रह करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी भेट द्यायचा प्रयत्न केला आहे. या सर्व संदर्भात ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमके काय भावना आहेत हे जाणून घेऊया. तुम्ही या मॅप मध्ये जर या ठिकाणी हा जो ब्ल्यू डॉट आहे हा जर बघितला तर या ठिकाणी मेट्रोचं शेवटचं स्थानक, ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाजूला या ठिकाणी मेट्रोचं शेवटचं स्थानक आहे. याच्या जर आजूबाजूला तुम्ही जर या मॅप मध्ये बघितलं तर हा पूर्ण पोर्शन हा मोकळा पोर्शन आहे, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची झाडं नाहीत, कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही. हा भूखंड मोकळा आहे. हा संपूर्ण पोर्शन जो रेड मॅकिंग मध्ये आहे हा संपूर्ण पोर्शन मोकळा आहे. इथे जर तुम्ही बघितलं हा पोर्शन मोकळा आहे, त्याच्या वरचा पोर्शन बघितला ही जागा रिक्त आहे. हे सगळं असताना प्रशासन हे मेट्रो डेपो कारशेड या जवळपासच्या हद्दीमध्ये न करता इकडनं जवळजवळ 6 किलोमीटर पुढे या ठिकाणी हा जो ब्ल्यू मार्क केलेला जो पोर्शन आहे या सर्वे नंबर 19 मध्ये मेट्रो डेपो कारशेडचं आरक्षण प्रस्तावित करत आहे. आता हे करताना शासनाचे किमान 1,000 कोटी रुपये हा प्रोजेक्ट जर इकडेच राबवला तर किमान 1,000 कोटी रुपये शासनाचे वाचतील या प्रोजेक्टमध्ये. अदरवाईज हाच प्रोजेक्ट जर इथे आणला, कोणत्याही प्रकारची मागणी नाही, तिथे आवश्यकता नाही, प्रोजेक्ट कॉस्ट वाढतोय, जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त झाडांची कत्तल होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना या आजूबाजूचे विकल्प जे आहेत, ज्या ठिकाणी मोकळ्या जमिनी आहेत त्या ठिकाणी हा मेट्रो डेपो कारशेडचा प्रकल्प प्रस्तावित व्हावा अशी सर्व आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही आयुक्तांना परवाच्या दिवशीच भेटलो होतो आणि त्यांना आमचं निवेदन दिलेलं होतं. 21,000 लोकांच्या सह्यांचं सहित निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो. परंतु दरम्यान त्यांनी लगेच कालपासनं झाडं तोडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. हे सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून चुकीचंच आहे आणि त्या ठिकाणी ही वृक्ष तोडणं जे सुरुवात झालेली आहे ती कुठेतरी थांबवावी. पहिला लोकांच्या ज्या आहेत विचार आहेत ते आयुक्तांनी आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी घ्यायला हवी आहे. पहिली गोष्ट तर ही चुकीची गोष्ट आहे, कारण कालच पूर्ण गावातली लोक असो की आम्ही 21,000 सह्यांचं जे सह्या आहे ते आयुक्तांना दिले आहे. आणि पहिली गोष्ट तर लक्षात घ्यायला पाहिजे की सर्व ह्या भाईंदरमध्ये जेवढे पण पार्टी आहे, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, दोन्ही शिवसेना असो, काँग्रेस असो, सर्वांचा या प्रकल्पाला विरोध असताना सुद्धा महानगरपालिका हा प्रकल्प का पुढे राबवत आहे याचे कारण आम्हाला समजत नाहीये. आपण मागील जवळजवळ वर्षापासून बघत आहोत की मेट्रो 9 साठी हा आपला जो प्रोजेक्ट आहे त्याची कारवाई चालू झाल्यानंतर मेट्रो कारशेड जो डोंगरीमध्ये येत आहे त्यासाठी तेथील स्थानिक असू दे किंवा पर्यावरण प्रेमी, तेथील संघटना असू दे, वेळोवेळी विरोध करत आहेत की तिथे अतिशय सुंदर असा पर्यावरण असताना, तेथील डोंगर झाडं असताना तेथील जवळजवळ 12,000पेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार आहे. ह्या विरोधात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला आणि शासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु तरी देखील कालपासून जो तिथे कत्तल चालू झालेली आहे त्यामुळे आम्ही लोक आताही आम्ही कमिशनरकडे आलेलो आहोत आणि काल आम्ही जेव्हा मंत्रालयात गेले असताना आमच्या येथील शिष्टमंडळ तेव्हा त्या MMRDA खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी स्पष्ट त्याच्यावर रिमार्क दिलेला आहे की सदर MMRDAच्या आयुक्तांना रिमार्क दिलेला आहे की सदरील प्रस्तावाची व्यवस्थित सुनावणी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकूनच त्याच्यावर कार्यवाही करावी.
असे असताना देखील महापालिका एवढी घाई का करत आहे आम्हाला कळत नाही. हा अन्याय म्हणजे आहे की आमच्या ज्या वेळेला हरकती झाल्या, कत्तल ज्या आपल्या झाडांची कत्तल होणार आहे त्या बाबतीत, त्या हिअरिंगचा कोणत्याही प्रकारे आम्हाला त्याचं उत्तर न देता फक्त त्यांना लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची घाई MMRDA पेक्षा महापालिकेला दिसत आहे असं आम्हाला दिसत आहे. तर याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरच त्याबद्दल पुढील सुनावणी आमची घेण्यात यावी. तर MMRDA ने तसं सुचवलेलं आहे की आम्ही अजून पर्यायी जागा, जसे आपण मीरा रोडला DB रिअल्टीची एवढी शेकडो एकर जमीन आहे, सत्संगच्या बाजूला जमीन आहे, सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाजूला जागा आहे. तर असं असताना देखील तिथली जागा सोडून आपण पुढे पार 8 किलोमीटर पुढे जाऊन हा कारशेड करणार आहोत. हे पूर्णपणे स्थानिक लोकांच्या, तेथील जे कोळी लोक आहेत, आगरी लोक, भंडारी लोक यांच्यावर अन्यायकारक अशी घटना आहे. तर त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि आम्ही शासनाकडे हीच विनंती करतो की ह्याच्याबाबत आपण योग्य ती आमच्यावर ह्याबाबत योग्य कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा.